आई, आतापर्यंत कुठल्याही कठीण परिस्थितीत तूच सगळ्यांना एकत्र धरून ठेवलंयस आणि आज तूच जर अशी कोसळलीस तर कसं चालेल? आई, तुला स्वतःला सावरायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी तुला. आई, मुक्त आता तूच समजाव ना आईला. आई, थोडं खाऊन घे ना. आई प्लीज, कालपासून काहीच खाल्लं नाहीस. खरंच वाटत नाहीये आजी. असं वाटतं की असूनही ती आपल्यात वावरतीये. आत्ता फोन येईल तिचा आणि आपल्या सगळ्यांना बोलवून घेईल तिथे. कालपर्यंत ठीक होती, अचानक आमच्या सगळ्या नातवंडांवर तिने सारखंच प्रेम केलं. किती लाड केले तिने. गौरी, शांत हो बरं.
अशा वागण्याचं कारण कळलंय आम्हाला. मुक्तावर तुमच्या लग्नाआधी कुणीतरी बलात्कार केला होता. ज्या नराधमानी हे कृत्य केलं त्याला शाप आहेत आमचे. कधी भलं होणार नाही त्याच. आमचे तळतळाट कधी भलं होणार नाही. कधी सुखी होणार नाही. बस अजीब बस. नको देऊ एवढे शाप मला. या माणसाने मुक्तावर बलात्कार केला. तो माणूस मीच आहे. विनायक साहेब, अहो माना जाऊन आठवडा झालाय, तरी तुम्ही अजून. कांता, विश्वासच नाही बसत. अजून खरंच नाही वाटत. कांता, त्यांची जागा कशी भरून निघणार आहे? त्यांचा तो कर्तबगार चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. गायत्री तर त्याच्याकडे पाहवतच नाही. आशिष गौरीलाही खूप त्रास झालाय. कांता, सगळं घरच कोलमडलंय रे. एक विचारू साहेब? नाही म्हणजे गौरीताईंना निरोप पाठवा आता. त्यांना म्हणावं या घरी आता, बस झाला हट्ट आता. अहो, अशा प्रसंगात गायत्री वहिनींना त्यांच्याच आधाराची गरज आहे. आणि साहेब, अहो लग्न न झालेली मुलगी अशी घराबाहेर किती दिवस राहील? येईल ती. तिला स्वतःला पटलं की येईल ती, माझी खात्री.
त्या दिवसाची फार काळ वाट नाही पाहावी लागणार. तेही खरंच आहे. बघूया, शेवटी ती तुमचीच मुलगी आहे. बघू वाट. विनी, आज आम्ही तुम्हाला रडू नका नाही म्हणणार. रडून घ्या, पोटभर रडून घ्या. उद्या तुम्हाला नव्या आयुष्याला सामोरं जायचंय आणि ते हसऱ्या चेहऱ्याने जायचंय बरं का. काय विनी, तुमच्या बरोबर आम्हालाही रडवलं बघा. विनी, काय सुंदर दिसतेस तू. हा, राहू दे राहू दे. विनी, काय झालं? आम्हाला अगदी लहानपणची विनी आठवली. आम्ही ऑफिसमधनं यायचो ना, तेव्हा आमची अगदी वाट पाहत असायची आणि आम्ही आलो की आमची सगळी पर्स उपडी करायची. चॉकलेट आणलंय की नाही हे बघण्यासाठी. पण आजी, तुम्हाला कधी रागवली नाहीस? जी रागवत नाही ती आई नाही आणि जी रागावते ती आजी नाही. आजीचं आणि नातवंडांचं नातं असं असतं, फक्त प्रेमाचं. माँ गेल्या, आम्हाला पोरकं करून. सावली हरपली, आता उरलंय मनात ऊन आणि डोळ्यात पाऊस. मनात सल घेऊन गेल्या मा, घर विस्कटल्याचा. पण मी वचन दिले त्यांना,
सगळ्यांना सावरण्याचं, हसत राहण्याचं. हे घर पुन्हा बहरेल. हो मा, नक्की बहरेल. पण मा, तुमची उणीव घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात उरेल. हो हो हो, मला माहिती आहे. मी येतोच आहे ऑफिसमध्ये. हां, ओके ओके. हो, बाय. मधुरा, मधुरा. आले रे. निघालास? हो, मी निघतो. मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. हिला काय झालं? अरे, ती जेव्हापासून तिच्या घरून आली आहे ना, अशीच शांत शांत बसते. मांना खूप अटॅच होती ती. मग तिला पाठवून दे ना घरी परत. 13व झाल्यानंतर येईल. नाही नाही, असं चालत नाही. अरे, नवीन लग्न झालेल्या मुलींनी अशा घरी जास्ती दिवस राहायचं नसतं. आपण तिला 13वाच्या आदल्या दिवशी पाठवूया. ओके. पण आता ती इथे आहेच तर सुशांतला सांग जरा तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, फिरव तिला. तिलाही जरा चेंज होईल. अशीच बसली ना विचार करत तर तेच तेच विचार करून त्रास होईल तिला. सांगते मी त्याला. नाही तर एक करूया का, आज संध्याकाळी नाहीतरी मी लवकर येतोच आहे तर आपण सगळेच जण कुठेतरी बाहेर जाऊया. दॅट्स नाईस. चालेल. टेक केअर ऑफ हर. या. बाय. बाय. बाबा बाहेर दीक्षित वकील आलेत. काहीतरी महत्वाचं काम आहे त्यांचं. बोला दीक्षित. आज मासाहेबांचा 13वा आहे. मी जे काही बोलणार आहे त्यासाठी खरं म्हणजे आजचा दिवस योग्य नाहीये. हे बघा दीक्षित, जे काही सांगायचं ते स्पष्टपणे सांगा. मासाहेबांनी त्यांचं विल तयार करून ठेवलं.